नरहरी झिरवळ यांनी शरद पवारांना चकवा दिला की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे। काही दिवसांपूर्वी गोकुळ झिरवळ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मेळाव्याला गेले होते। गोकुळ यांचं मेळाव्याला जाणं हे आपल्याच सांगण्यावरून होतं असा दावा आता झिरवळ यांनी केलाय। शरद पवार यांना गोंधळात टाकण्यासाठी हा प्रयोग केल्याचा दावा झिरवळ यांचा आहे। नरहरी झिरवळांचा शरद पवारांना चकवा, गोकुळ झिरवळांना मेळाव्याला पाठवल्याचा गौप्यस्फोट, पवारांचे डावपेच पवारांविरोधात वापरल्याची चर्चा। गोकुळ झिरवळांनी काही दिवसांपूर्वी नाशिकच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मेळाव्याला हजेरी लावली होती। या मेळाव्यानंतर त्यांनी दिंडोरीतून विधानसभेची उमेदवारीही मागितली। गोकुळ यांच्या या भूमिकेमुळे दिंडोरीत बापलेकांमध्ये सामना होईल अशी शक्यता वाटत होती, पण गोकुळ झिरवळांचं शरद पवारांच्या पक्षाच्या मेळाव्याला जाणं हा ड्रामा असल्याचा दावा नरहरी झिरवळांनी केलाय। आपल्याच सांगण्यावरून गोकुळ मेळाव्याला गेले होते, आता गोकुळ कुठंच जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं। चर्चा आमची रोजही होत असते। आता त्या दिवशी सुद्धा मीच त्याला पाठवलं होतं की बाबा एक नेता आहे, माझा नेता आहे, तू जाऊन फक्त सत्कार करून ये। तो गेला आणि तिथे त्याला थांबवलं। मग विचारल्यावर बापासारखा थोडाफार का होईना आहेच ना त्याच्यात ते गुण, आणि गेला, संभ्रम तयार झाला। आता तो जागेवरच आणि कायमस्वरूपी जागेवरच आहे, त्याची काही शंका घेण्याचं कारण। नरहरी झिरवळ काहीही करू शकतात असं शरद पवारांच्या पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं। नरहरी झिरवळ यांनी एक दावा केला आहे की माझा मुलगा गोकुळ झिरवळ यांना मी जयंत पाटील यांच्याकडे पाठवला आहे। कशा पद्धतीने बघता? झिरवळ काही करू शकतो। नरहरी झिरवळांनी केलेल्या दाव्यावर भाजपचा विश्वास नाही। राष्ट्रवादीनं झिरवळांच्या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी भाजपनं केली। हे बघा, वाद आहे असं मला अजिबात वाटत नाही, परंतु माननीय अजितदादांनी सुद्धा याबाबत स्पष्ट सूचना माननीय नरहरी झिरवळ साहेबांना दिल्या पाहिजेत। त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांचं काय म्हणणं आहे, कशा पद्धतीनं ते भूमिका मांडतायत याबद्दल अजितदादांनी त्यांच्याशी चर्चा करावी। शरद पवारांसोबत वर्षानुवर्ष राजकारण करणाऱ्या नरहरी झिरवळांनी राजकारणातला एक डाव पवारांसाठीच वापरल्याची खमंग चर्चा सुरू झाली आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।